चला भावांनो, माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण चाललो होतो रेणुका देवीला। माहूरमधून माझ्या रूमवरून निघलो मी। तर आपण चाललो होतो रेणुका देवीला। तर आलो आपण आता टेपाईनला। टेपाईनचं बघूया आपण। सर्व काही गाड्या वगैरे बी लागलेल्या आहेत। तर गाड्या लागलेल्या आहेत, झेंडे बी होते, कमान होते आणि इथं मोठी गाडी एक लागलेली होती। तर आपण बघूया आता समोरचं आपण गाडी मोठी, हे कमान होती, कमान बांधणं चालू होतं, पहिले बांधलेले आहेत, एक पलीकडचे राहिलेले आहे। माहूरगडमध्ये जर नसेल कोणी तर येऊन बघावी, चांगला आहे। माहूरगड म्हणजे एक देवस्थान, एक शक्तिपीठ माहूरगडचं आहे। हे वसंतराव नाईकाचे पुतळा बी तिथंच आहे, कमानीजवळ। ते बुजला गेलेलं आहे कमानामुळं। तर रेणुका देवीला जाते हे रस्ता गडावर जाताना 3 गड लागते एकामागे। पहिला गड रेणुका माताचा आहे, आई आपले रेणुका आई। त्याच्या बाद दत्तशिखर लागणार। हे आपला भाषा आहे, याला तर सर्व ओळखतं। हे आपला बिग फॅन म्हणून आपल्याला भेटला होता आपण जाताना काल, की चला भावांनो म्हणलं आता भेटून बी जाऊ। आपल्या मित्राला भेटलो आपण। तो म्हणला भाऊ म्हणे तुम्ही व्हिडिओ टाक ना म्हणे, पण काही क्षण हे हारावाला आहे आपला, म्हणजे हमेशा हार विकतोच आणि हार एवढे सुंदर बनवतो की खूप काही। आपण निघलो आता देवीच्या पायरीला, म्हणजे जात होतो आपण रोडनं, की बघूया आपण गाडीवर बसलो, चाललो होतो घाटामध्ये। घाट माहूर म्हणजे एवढं सुंदर आहे बघायसारखं की लय। हे माहूर आहे, हे सिटी आपण दाखवतो। तो माहूर बी बघू शकसाल आपण। घाटात आहे आता, वरच्या घाटात, म्हणजे पहिला हे दुसरा घाट आहे। तर निघलो आपण माहूर रेणुका देवीच्या दर्शनासाठी। कामावरून आज सुट्टी घेतली होती मी। तर बघा म्हणलं आज माहूरगडला गडावर जाऊन आई रेणुकाच्या देवीच्या पायरीला डोकं टोकूया आणि परत उद्या म्हणलं कामाला जाऊया। हे पोरगे तेच आपल्याला बिग फॅन म्हणून भेटला होता, तोच मुलगा आहे। हे आपण आलो आहे आता गडावर। सकाळी तेवढी गर्दी नव्हती, 4-5 दुकानं खुलले होते, म्हणजे 7-8 खूप काही होते। आणि इकडे मागे बी पहिले जुने पायऱ्या जे होत्या ते बंद केलेलं आहे। आता हे नवीन, म्हणजे नवीन काम चालू आहे ना, लिफ्ट बनवायचं, त्यामुळं लिफ्ट बनवायचं चालू होतं। तर ते लिफ्टचं काम चालू आहे, तर आपण ते बी काम बघूया। समोर बघता येते ते दुकान आहेत सर्व, आणि कामाचे एंगल वगैरे होते, शेड वगैरे बांधत होते त्यांनी, शेडचे पोल वगैरे। हे आपले पानावाले, इथनं पाणी घेऊन जायचं, वरी तुम्हाला गोंधळले लोक वाटून देतात, कुटून दिल्यावर तुम्ही देवीच्या मुखाला अर्ध लावून तुम्हाला परत देते। आपले गुरुजी वगैरे जे पुजारी असते त्यांनी तुम्हाला अर्ध देतात। आणि हे पानं म्हणजे एवढी आवश्यकता आहे। पेढा आणि विडा मेन प्रसाद आहे माहूरगडचा। पेढा आणि विडा मेन प्रसाद आहे माहूरगड, म्हणजे फेमस पेढा आणि विडा मेन प्रसाद आहे माहूरगडचा। आणि इथला एक मळवट, हळदीचं कुंकू, हे मेन एक आहे। बाकी तुम्ही घ्या नका घेऊ, पण मेन गोष्ट हे 3 आहेत, पेढा विडा आणि मळवट। हे 3 मेन आहेत इथले। मळवट म्हणजे हळदीचं कुंकू कधी उतणार नाही, बिना केमिकलचं। हे आपले मित्र होते, एंगलवाले काम करणार होते, पोलो शेड वगैरे बांधत होते। यांनी बी आपल्याला भेटले। आणि हे जे बसलेलं आहे यांनी लावते टिक्का, याचं नाव हे आहे बघा, काय त्याचं नाव काय माहीत नाही तेवढं, पण त्याचं नाव बी सोपं आहे, तोंडावरच आहे, पण आपल्याला माहीत नव्हतं। हे चहावाला आपला, त्यांच्याकडून आपण चहा वगैरे बी पितो माहूरमध्ये, खाली दुकानला येत राहते आपल्या, तर चहा पित होतो। तर आपला मित्र बी भेटला होता, बिग फॅन आपल्याला। तर आपण चहा पिला। हे काम चालू होतं लिफ्टचं, ट्रॅक्टरनं वर माल न्यायचा। हे गड्डा वगैरे लिफ्टसाठी खदले होते, हे कड्या टाकलेल्या होत्या आणि कॉलम खाली बी आहेत,
आणि ते मोहाळा तळाव म्हणून आहे. ते माहूर पूर्ण इथनं दिसत आहे वरनं गडावरनं. आणि रामगड रायगड किल्ला म्हणजे रामगड किल्ला हे खूप काय सुंदर आहे. आतमध्ये तिथं आई आपली महाकाली माता राहते. हे कालचं चप्पल स्टँड. आता हे आपण वरती आलो. वरती आल्यावर बघूया आपण खूप काही छान. पायरीला आलो. पायरीवरून आपण चालत होतो आणि खूप काय गर्दी होती. एवढ्या सकाळी म्हणजे कोणी येत नव्हते पहिले. आता म्हणजे उन्हाळ्यात कसं सुट्टीच्या दिवशी असते, त्या सुट्टीच्या दिवशीमध्ये सर्व खूप काही लोक होते. गर्दी बी मस्त होती. तेवढं काही फुल गर्दी नव्हती, थोडी बारी असेल मला वाटते. असं आपण चाललो होतो. हे दत्ता आपले मित्रच आहे. आपले व्हिडिओ वगैरे बघत होते. पलीकडून एक गुरुजी बी आले. आपण पाया लागलो, त्यांच्या पाया लागून वर गेलो. वर गेल्यानं आपल्याला खूप काही लोक भेटले. हे हारवाले सर्व काही. पलीकडचा तो डोलीवाला आहे. हां, आणि किचन वगैरे जर घ्यायचं असेल या दादाकडे याचं खूप काही छान किचन देतो. हे पेढे मेन प्रसाद असते माहूरगडचा. तर आलतो आपण. खूप काही छान होतं बघायसारखे दुकान वगैरे आपण बघितले. मी म्हणलं काहीतरी खरेदी करावं बा म्हणलं आईसाठी बांगडी वगैरे. पण माझ्याकडे काय विलाजच नव्हता. म्हणजे मला मापच माहीत नव्हता. हे आपला बिग फॅन हे माणूस जे आहे यांनी खूप काही चांगलं गाणं बोललेलं आहे. आपण बघूया समोर. हे आलो आपण पायरीवर एकदम वरती गडावर. नाव वगैरे बी फास्ट दाखवलंय. श्री रेणुका माता. ते खूप काय छान. हे आपले म्हणजे हे जुन्या म्हणजे नवीन पायऱ्या आहेत दाखवलेल्या. तर बघूया आता चला मंदिरात. तर थोडं जवळ चालू आहे. मंदिर बी आलं आहे आपला. हे लास्ट गेट आहे मंदिराचं. ते वरती मंदिर आहे. हे तांबूलवाले आपले दादा आहेत. त्यांच्याकडे पानं आणून द्यायचे खालनं आणि यांनी कुठून आपल्याला देतात. तांबूल बनवून आपल्याला देते. हे इथं मंदिर परिसर पूर्ण हे आपले. त्यांच्याकडे पानं आणून द्यायचे. यांनी कुठेत गोंधळी लोक आणि आपल्याला पानं देते. चला भावना, माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. जय शिवलाल, जय शिवराय.